हे सर्व खासदार तांत्रिकदृष्ट्या आजही शिवसेनेमध्ये आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश या खासदारांसंदर्भात अधिकृतपणे समोर आलेले नाही. नंबर 2, ते ज्या गटात जाऊ इच्छितात असं सांगितलं जातं त्या मिंदे गटाकडून सुद्धा हे 5, 6, 4 खासदार आमच्याकडे येणार आहेत अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. या सर्व खासदारांनी आतापर्यंत आम्ही शिवसेना सोडलेली आहे असं जाहीर केलेलं नाही. ते व्हीपचं उल्लंघन करून आमच्या बैठकीला हजर राहिले नाही ते खरं आहे आणि त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. हा एक तांत्रिक मुद्दा आहे. काही खासदार अजूनही संपर्कात आहेत. आता त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्याला भीती वाटते कारण लोकांचा रोष आहे. ज्या खासदारांनी संपर्क केलेला आहे आणि ज्या खासदारांनी सांगितलं की आम्ही अजूनही शिवसेनेबरोबर आहोत, काहीतरी गैरसमज होतो आहे, अशा खासदारांशी आम्ही चर्चा करणं हे स्वाभाविक आहे. ज्या क्षणी ते सांगतील आम्ही शिवसेनेचा त्याग केलेला आहे त्या क्षणी आमचे त्यांचे संबंध पूर्ण तुटतात. आज शिवसेना पक्षप्रमुख हे ईशान्य मुंबईच्या खासदारांनी जी काय बेईमानी केलेली आहे उघडपणे, आज या भागात येऊन ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत ना. त्यानंतर ते 27, 28, 29 तारखेला ते या सर्व खासदारांच्या मतदारसंघात भेटी देणार आहे. उद्धव ठाकरे त्यांचा दौरा नागपूर यवतमाळपासून सुरू होईल मराठवाड्यात आणि तो शिर्डीला संपेल. 5ही मतदारसंघात मुंबई बाहेरच्या माननीय उद्धवजी जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. ही एक प्रक्रिया त्याच वेळेला सुरू आहे. त्याच्यामध्ये धाराशिवसुद्धा आहे, हे लक्षात घ्या. धाराशिव आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, शिर्डी आहे, यवतमाळ आहे. हे सर्व मतदारसंघ जे दौरा पक्षप्रमुखांचा होतो त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. पक्ष सोडला नाही, त्यांनी जाहीर केलं नव्हतं की त्यांनी पक्ष सोडलेला नाहीये, तर मग त्यांच्यावर टीका करणं, त्यांना गद्दार म्हणणं, त्यांचे पुतळ्यांना जोडे मारणं, हे जे सगळे प्रकार झाले ते घाईमध्ये झाले असं म्हणता येईल? नाही, असं म्हणता येणार नाही. असं म्हणता येणार नाही. त्यातल्या काही खासदारांना जर असं वाटत असेल की आमच्याकडून काही चूक झाली आहे, काहीतरी गफलत झाली आहे, आणि जर त्यांनी संपर्क साधला असेल तर त्यांच्याशी नक्की चर्चा होऊ शकते. मग पॉलिटिकल स्ट्रॅटेजी काय फक्त इतरांनी करावी, आम्ही करू नये का? पॉलिटिकल स्ट्रॅटेजी, कारण 6चं संख्याबळ आवश्यक आहे. जर ओमराजे निंबाळकर जात नाही तर ते संख्याबळ 2/3 मेजॉरिटी होत नाही. त्यामुळे आता हा स्टँड घेतला गेला आहे का की जे ऑपरेशन टायगर आहे ते अयशस्वी किंवा फेल करावं. बघा, ओमराजे निंबाळकर यांनी आतापर्यंत एकदाही सांगितलेलं नाही की मी शिवसेना सोडली आहे किंवा सोडतोय. कालच त्यांचं मी वक्तव्य ऐकलं की ते असं म्हणतात की मी अद्याप शिंदे गटात जायचा निर्णय घेतलेलाच नाही. तर माझ्याविषयी बातम्या का प्रसिद्ध होत आहेत? त्यांचं असंही म्हणणं आहे की मी माझ्या वडिलांच्या खटल्यासंदर्भात व्यस्त राहिल्यामुळे मला काही वक्तव्य करता आली नाहीत. हे जर त्यांनी स्वतःहून वक्तव्य केलं असेल तर पक्ष म्हणून त्यांच्याशी जर चर्चा संवाद होत असेल तर ती करायला काहीच हरकत नाही. असे अजून एक खासदार आहेत की ज्यांच्याशी संवाद सुरू आहे. उल्लेख केला आहे की खासदार फुटण्यापूर्वी एक खासदार दिल्लीत आले होते आणि त्यांनी म्हटलं की साहेब सरकारशी जुळवून घ्या. जे अर्जव केलं गेलं तुम्हाला, तर ते काय अर्जव होतं आणि हा अर्जव करणारा खासदार नेमका कोण आहे? बघा की प्रत्येकाचा विषय येतो पैसा आणि निधी हे काय फुटण्याचं कारण असू शकत नाही. मग मोदी दंडवते फुटले असते, मधु लिमये फुटले असते, मी त्यांना सांगितलं, जॉर्ज फर्नांडिस फुटले असते. तुम्ही जेव्हा आमच्याकडे उमेदवारी मागायला येता शिवसेनेकडे की मला निवडणूक लढायची आहे, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की मी विरोधी पक्षात आहे.
शिवसेना विरोधी पक्षात आहे आणि इथे संघर्ष आहे विरोधी पक्षामध्ये, तरी तुम्ही आमच्याकडे उमेदवारी मागायला येता आणि लढण्याची भाषा करता आणि मग निवडून आल्यावर तुम्हाला सत्तेची ऊब हवी असते, हे चुकीचे आहे म्हटलं. या देशामध्ये सगळ्यात जास्त प्रतिष्ठा ही विरोधी पक्षांच्या उत्तम आमदार खासदारांना आहे. आम्ही एक उदाहरण आहोत त्याच्यामध्ये सगळे. जॉर्ज फर्नांडिसपासून मधु दंडवते असतील, मधु लिमया असतील, कॉम्रेड हिरेन मुखर्जी असतील, एकेकाळी ममता बॅनर्जी होत्या, हे सगळे विरोधी पक्षातून पुढे आलेले लोक आहेत. विरोधी पक्षात काम करणं ही सन्मानाची गोष्ट आहे. आपण लोकांचा आवाज आहोत हे त्यांना मी समजून सांगितलं. पण आता त्यांना 200 कोटीचा निधी, 500 कोटीचा निधी अशी आमिष दाखवून आता 500 कोटीमध्ये 25% सरळ सरळ किकबॅक मिळते त्या लोकांना. त्या किकबॅक आणि 25 कोटीचं 50 कोटीचं जे कमिशन मिळतं आहे त्या मोहामध्ये खासदार अडकत आहेत. पण समजा जर या खासदारांनी 15 कोटी घेतले, की 15 कोटी घेतले, आणखी 10 कोटी मिळाले, जर ओमराजेंच्या बाबतीत एक न्याय असेल तर उरलेल्या अन्य 5 खासदारांच्या बाबतीतही तोच न्याय असेल. त्या हो, सगळ्या त्यांनी जर पैसे घेतले असतील तर त्यांनी ठेवावे आपल्या घरात, त्यांनी परत पक्षात यावं. पुढल्या निवडणुकीला त्यांना खर्च करता येतील ते. गिरीश महाजन असं म्हणतात आता कधी राहिलेलं नाही तुमच्या पाठीमागं, ईडी सीबीआय आता कधी तुमच्या घरी येत आहे तेच आम्ही पाहतो. गिरीश महाजन म्हणतात, हां, ते म्हणतायत की मतदार किंवा खासदार कुणी तुमच्या बरोबर आता राहिलेलं नाहीये. मग? आता संजय राऊतांना काही काम राहिलेलं नाहीये, कधी ईडी सीबीआय त्यांच्या घरी जाती याचीच वाट आम्ही पाहतो. वाट पाहणं काय हरकत नाही, यापूर्वी पाठवलेले आहे. बरं का, याचा अर्थ ईडी सीबीआय तुमच्या घरगडी आहेत ना. जेव्हा तुमच्या घरी ईडी सीबीआय येईल ना तेव्हा बिळातला फाल तुम्ही आत्महत्या कराल किंवा पक्षांतर कराल. आम्ही केलं नाही म्हणावं गिरीश महाजनला. नाही, रावसाहेब, एका चित्रपटातला डायलॉग आहे की चुकीला माफी नाही. हा. पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चुकीला माफी मिळेल असं म्हणता येईल. मग गद्दारांना एखाद्या पक्षात प्रवेश घेऊन त्याचा मान सन्मान करण्यापेक्षा, बरं का, एखादा चुकला आणि त्यांनी माफी मागितली असेल, त्याला पश्चाताप झाला असेल, तर राजकारणामध्ये, सध्याच्या राजकारणामध्ये ते स्वीकारलं पाहिजे. चला. उदाहरण